डोकं खराब झालंय. मूवी अर्धा बघून आम्हाला घरी यावं लागलं. थोडं इमर्जन्सी झाली. इमर्जन्सी होती थोडीशी, म्हणून आम्हाला अचानक घरी यावं लागलं. खर्च काय माझा पाठलाग सोडत नाही. बॅक टू बॅक काही ना काही खर्च माझ्या म्हणजे मागेच लागलाय. आणि ह्याच्या पुढचे जे पण व्हिडिओ होते सर्व की घरून निघालो, बॅटरीवाल्याकडे गेलो, बॅटरी चेंज केली, बॅटरीचे किती पैसे झाले, काय झाले, सर्व काही रेकॉर्ड झालंय. पण व्हॉइस रेकॉर्ड नाही झाला. पण काही माहिती नाही काय प्रॉब्लेम आहे. हा बघा, बॅटरीचा सिम्बॉल आहे ना, तो जातच नाही. हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सर्व? मस्त ना? मस्तच असायला हवं. टाइम झाले 10:55 झालेत. नाही, ऑलमोस्ट नाही, सॉरी, 9:55 झालेत. 9:55 नाही, सॉरी, 10:55 झालेत. आणि आता उठलोय, फ्रेश झालोय आणि आता जातोय आपल्या गाडीचं काम करण्यासाठी. जी बॅटरी दिली होती चार्ज करण्यासाठी, तर जाऊन बघूयात बॅटरी चार्ज झाली की नाही. जर चार्ज नसेल झाली किंवा बॅटरी म्हणजे फॉल्ट असेल तर आज मोठा खर्च होणार आहे आपला. तर जाऊन तिकडे चेक करूयात आणि मग ती बघूयात तो काय बोलतो आणि बॅटरी घेऊन गाडीला लावूया. ही प्रोसेस पुढे जाऊन बघूयात मग काय होते काय नाही ते. त्यानंतर मला जायचं वडरायला जायचं प्लॅन करतोय. आज भरपूर दिवसापासून घरी गेलं नाहीये, तर घरी पण जायचं प्लॅन करतोय. तर पहिलं तर बॅटरीचं काम करून घेऊयात, गाडी वॉशिंग करूयात, मग वडरायला जायचं की नाही ते डिसाईड करूयात. ही बघा गाडी आपली, या गाडीची बॅटरी चेंज करायची आहे. आणि आपले बिट्स, आपले दोन्ही बाईक इथे उभे आहेत. आपली ही घेऊन जाऊयात ओला. तेव्हा आता मी टारवाल्याकडे आलोय. आणि ह्याच्या पुढचे जे पण व्हिडिओ होते सर्व की घरून निघालो, बॅटरीवाल्याकडे गेलो, बॅटरी चेंज केली, बॅटरीचे किती पैसे झाले, काय झाले, सर्व काही रेकॉर्ड झालंय. पण व्हॉइस रेकॉर्ड नाही झालंय. वाट लागली आता पूर्णपणे. पूर्ण फुटेज खराब. तरी पण मी ह्याच्या पुढे व्हिडिओ टाकले तेच छोटे छोटे क्लिप नुसार. ठीक आहे, आता तेच बघा तुम्ही. आता दुसरा काय तर चला, त्याला घेऊन जातो मी. गाडी घरी आहे. टायरवाल्याला घेऊन जातोय. घरून जाऊन मध्ये टायर चेंज करणार. सॉरी, इकडनं त्याला घेऊन जातोय, टायर घेऊन येणार, पंक्चर काढणार, परत जाऊन तिकडे फिटिंग करणार. आता ही एवढी प्रोसेस आहे आमची. आता त्यानंतर मला गाडी वॉशिंग करण्यासाठी जायचंय. गाडी आतून खूप घाण झाली आहे. इथे ब्लॉग करत होतो. ब्लॉग करता करता एक दादानी याने सबस्क्राईब केलं मला. दादा थँक्यू. दादाला घेऊन आलोय. पडलोच तू. टायर काढणार हा. आणि तुम्हाला दाखवतो आपण जी बॅटरी चेंज तुम्ही बघितली असेल, फक्त आवाज नाही त्या व्हिडिओमध्ये. अरे बा, हा माईक जो असतो ना, हा माईक चालू करायचा राहून गेला मी, त्यामुळे प्रॉब्लेम झाला सर्व. मी सकाळ मी एक्स्ट्रा ट्रेन चालू केलं ब्लॉग. मला आज कॅमेऱ्यातून सॉरी माईक लावून ब्लॉग चालू करतोय. आवाज चांगला येईल, पण मी बोलतो ना एक्साइटेड मध्ये मी कॅमेरा चालू आहे की नाही, चालू झालाय की नाही ते बघण्याचा राहून गेला. ठीक आहे, जाऊ दे, काही नाही. अशी लहान लहान मिस्टेक होत राहणारच आहेत आणि त्याच मिस्टेक मधून शिकायला भेटते काही ना काही. तर ठीक आहे, आता हा काम करतोय. टायर काढून झालंय. आता टायर घेऊन जातो आम्ही त्याच्या शॉपवरती. तिकडे पंक्चर काढणार आणि परत टायर घेऊन येणार, लावणार. मग मी गाडी घेऊन जाणार वॉशिंग करण्यासाठी. मग मी जाणार वडराईला. हे सर्व काही प्रोसेस जी होती मी तुम्हाला आधीच सांगितली होती, पण त्यामध्ये बोललोच की माईक बंद, आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला नसेल, म्हणून तुम्हाला मी काय बोललोय कळलं नसेल. टायर बुडून बघतोय, पण कुठूनच हवा निघत नाही. मला साईडचा मॅकेट मध्ये हवा निघत असेल, पण तिकडनं पण निघत नाही. म्हणजे नक्की गॅरंटेड बिल्डिंग मध्ये कोणतरी हवा काढतोय. फायनली हे सुद्धा काम झालंय. आता एकच काम बाकी आहे, गाडी जाऊन वॉशिंग करायची. हेही काम पूर्ण करून देतोय, म्हणजे आजचं काम संपलंय. मग डायरेक्टली वडायला जाण्यासाठी रेडी. तर गाडी बघ किती माखली आहे. आता गाडी जाऊन आपण क्लीन करून घेऊयात. आता किती टाइम लागेल माहिती नाही. जर जास्त टाइम लागत असेल मग पवनूला फोन करून बोलेल, मग पवनू मला घ्यायला येईल. तर पण मी जातो, मग फोन करून घ्यायला येईल. एक काम करा, बिल घेऊन बिल ठेव, इम्पॉर्टंट आहे. ठेव व्यवस्थित, बॅटरीचे. चल, तुझ्याकडे दिलं व्हिडिओ प्रूफ आहे. चल जाऊ वॉशिंग करण्यासाठी. किती टाइम तिकडे लागेल माहिती नाही. तर जाऊन घेऊया पटापट. जातो तो गाडी वॉशिंग करण्यासाठी, पण काही माहिती नाही काय प्रॉब्लेम आहे. बघा, बॅटरीचा सिम्बॉल आहे ना, तो जातच नाही. तर आता शेवटी मी आता माझ्या गॅरेजवाला त्याला फोन करून सांगितलं की काय इश्यू असेल असं. तो बोलतो गाडी घेऊन चेक करायला लागेल. आता यार पुन्हा खर्च यार. आजच सकाळी 3,700 बॅटरी टाकलाय, तर आता पुन्हा आता हा खर्च द्यायला नको म्हणजे झालं. तर जाऊन ते पहिला गॅरेजवाला जातो, चेक करून घेतोय काय इश्यू असेल काय नाही ते, मगच ठरवूयात काय चेंज करायची का नाही. कारण की हा प्रॉब्लेम असेल तर मग प्रॉब्लेम होईल यार. काय खर्च झालं गाडीचा. खर्च काय माझा पाठलाग सोडत नाही. बॅक टू बॅक काही ना काही खर्च माझ्या म्हणजे मागेच लागलाय यार. कधीतरी मला थोडं तरी सेव्हिंग होऊ दे यार. काय होणार कसं होणार कळत नाहीये. आता पोहोचलो मी गॅरेजला, तर गॅरेजवाला काय बोलतो ते चेक करायचं पहिलं. तर निघालो तुम्ही गॅरेज मधून. ते बॅटरीचं अल्टरनेट काय म्हणतात त्याचा काहीतरी प्रॉब्लेम आहे. आता ते खोलण्यासाठी खूप टाइम जाणार आहे. त्याला म्हटलं की उद्याच गाडी ये आणि तू घेऊन जा लावून टाक. तर उद्या येईल तो गॅरेजवाला, आपले घरून गाडी घेऊन जाईल
आता मी गाडी क्लीन करून घेतोय. गाडी खूप घाण झाली आतून, कारण आता मला वडरला पण जायचंय. तर म्हटलं तेवढं तर काम करून घेतोय. कारण हे काय असेल ना, आता एवढा मोठा खर्च केला ना, परत बॅटरीचा खर्च लहानशा गोष्टीसाठी मात्र इरिटेट होत. त्यापेक्षा ते पण काम करून टाकतोय. पैसे गेले तर जाऊ दे, काही इश्यू होणार नाही, पण काम पूर्ण होऊन जाईल. वॉशिंग पण करत नाही मी, कारण हा पण बोलतो की त्याचा अल्टरनेटिव्ह काय समथिंग काहीतरी त्याचा प्रॉब्लेम आहे. म्हटलं काय ते खर्च करून आता वॉशिंग करून काय फायदा नाही, गाडी उभी राहील अशीच. म्हटलं घरी जातो, गाडी लावतो व्यवस्थितपणे, पण डिस्कस करतो काय करायला पाहिजे काय नाही, मगच पुढचं डिसिजन घेतो. अबे जो गॅरेजवाले मराठी जे गॅरेजवाले बोललो होतं की जी गाडी उभी राहील गाडी, तर ते ही बॅटरी पण डाऊन होईल. त्यामुळे एक ती बॅटरीची वायर असते ती काढून ठेव, जेणेकरून बॅटरी डाऊन होणार नाही. आता तेच काम करून घेतो पहिलं. तर त्यामधली एखादी वायर काढायला सांगितलंय, तो बोलते एक वायर काढून ठेव जेणेकरून बॅटरी डाऊन होणार नाही. आपण ही वायर काढून ठेवूया आपण व्यवस्थितपणे. एक वायर काढून ठेवलंय म्हणजे आता बॅटरी डाऊन होण्याची टेन्शन नाहीये. आता तो येईल, गाडी घेऊन जाईल, पण त्याला बोलला आता नको, कारण की आता मला क्रेडिट कार्ड यूज करायचं नाहीये. त्याला बोला जेव्हा सॅलरी होईल म्हणजे 8 तारखेनंतर तेव्हाच आहे, आणि तेव्हा गाडी घेऊन जा. तोपर्यंत गाडी आपली घरीच राहणार आहे, कुठेच रेंटवर सुद्धा पाठवता येणार नाही गाडीला. दुसऱ्यांदा पार्सल आमच्या घरी आल्याच. कोणाचं आहे काय माहिती, कोणाचं आहे. ऍड्रेस तर आमचंच आहे, फ्लॅट नंबर लिहिलं आहे, पण खाली कोणाचं नाव वेगळंच आहे आणि आमचं नाही आहे. ऍड्रेस दाखवू शकत नाही म्हणून हात ठेवला इकडे. मस्त जेवायला बघा, भात आहे आणि कोलबीची भाजी आहे. वा मस्त. संडेच्या दिवशी असं जेवण असेल तर मजा येते जेवायला. आता मस्त जेवून घेतो. गाडीचं काम जेव्हा करायचं असेल तेव्हा करेल, तेवढा काही विचार करून फायदा नाही. जेवढा विचार केला तेवढं डोक्याला टेन्शन येते. खर्च तर होणारच आहे, तर होऊ दे. आता मस्त शांतपणे जेवून घेतोय आणि मग जेवल्यानंतर थोडा आराम करतो आणि मग जातो डायरेक्टली वडराईला. 5:40 झालेच आणि सनसेट बघा काय वाटते, ऑरेंज कलरचं आहे बघा, एक नंबर. खूप भारी झाला दिसत तुम्हाला, हे बघा. तर आता आम्ही जातो वडराईला, कारण की भरपूर टाइम पासून वडराईला गेलो नव्हतो आणि झोपलो होतो म्हणून लेट झाला. नाही मला दुपारी जायचं होतं ऍक्च्युली 3-3:30 वाजता, पण ते काय झोपल्यामुळे उठायला जमलंच नाही. आता उठलोय, व्हिडिओ एडिट केली थोडीफार आणि आता जातोय वडराईला. पटापट जातो बाईक घेऊन. आज मस्त सनसेट, प्रॉपर लाईट सुद्धा आहे आणि बाईक खेचायला भेटणार आहे, मजा येणार आहे. त्यामुळे पटापट चालू वडराईला. ए बाई चल लवकर, चल रेडी. ही बघा अजून रेडीच होते. चल ना, आपण आपली आज ही बाईक घेऊन जाऊयात. मस्त भरपूर, आपण काही जास्त बाईक चालवायला भेटत नाही, चालवायला पण मजा येईल, खेचायला मजा येईल थोडी. चल चल मेरा टायगर, चालू हो जा जल्दी. आलो आता माझ्या घरी मी वडराईला. लाईट कमी आहे, लाईट लावून घेऊयात. हा आत्ता जरा चांगला वाटायचं तुम्हाला बघा. आलोय मी आता माझ्या घरी वडराईला आणि आता आम्हाला जायचं समुद्रावर, कारण आमच्या स्टुडिओची मीटिंग पण आहे, डिस्कस करायचं आहे. हो हो हो, वडराईला येणार आणि जेवणात फिश नसेल तर काही मजाच नाहीये. मस्त हे कोलंबीचं कालवण फ्राय केलंय. हे कालवण आहे, मच्छी आहे मस्त, आणि हे बोंबील फ्राय आहे. वा मस्त जेवण आहे प्रॉपर. आज 8:50 झाले. जस्ट पालघर वडराईवरून घरी आलोय. आता पटापट फ्रेश होतोय आणि आम्ही जातो आता मूवी बघायला, तेरे इश्क में. जो धनुषचा मूवी आला ना, तो बघायला जातो मी बोईसरला. मी पनवेलचे. पटकन फ्रेश होतो आणि लगेच निघतोय. 9:30चा शो आहे, म्हणजे रात्री यायला 12:30-1 वाजतील आम्हाला. उद्या पुन्हा उठून ऑफिसला जायचं आहे. आणि मूवी कसं आहे, मला आवडतोय की नाही हे नक्कीच मी तुम्हाला सांगणार आहे. जाऊ दे, पटकन रेडी होतोय आणि मूवी बघायला जातोय. चल पण लवकर रेडी हो. चल चल पण चल. चला पनू पण रेडी झाली आहे. 9-10 झालेत आणि पटकन निघतोय. 9:30चा शो आहे आणि मी सुद्धा जॅकेट घेतलाय, बाहेर थंडी आहे आणि जे पण मध्येच भेटतोय आम्हाला. तर पटापट जातोय. गाडीची चावी विसरलो होतो. गाडी चावी घेऊन जात. पॉवर बँकची गरज लागणार नाही. तर चला पटापट जाऊयात आपण. पण ये लवकर, मी खाली उतरतोय. ठीक आहे, लॉक लावून घे. चला आपण लॉकवर लावून घेऊ. आपण तोपर्यंत गाडी टर्न करून घेऊयात. मेन रोडला येऊन थांबलेत. आता जयची वाट बघतोय, कधी येईल काय माहिती. तर त्याला एकदा कॉल करून विचारत कधी येऊ. त्याला बोलवा निक लवकर, पण अजूनपर्यंत तो आला नाहीये. त्याला कॉल करून विचारतोय, तो कुठपर्यंत पोहोचलाय. आता सीन असं झालाय, जयची गाडी ते भाऊजी घेऊन गेलाय. जय बोलतो तू पुढे नाही, कारण 9-10 झालेत. तर तुम्हाला भविष्याला पोचायला 20 मिनिटं लागणार आहे, म्हणून मी पुढे जातोय. जय मागे मागेल. चला आपण पुढे जाऊयात. पोचलो मी केडी शोरूमला. पण बघा ना, शोरूमला बोलतोय मूवी बघण्यासाठी, पण लाईन बघा भाई. एवढा मूवी चांगला आहे का? आता बघूनच समजेल मूवी चांगला आहे की नाही. तो आता 12:10 झालेत आणि मी बोईसरवरून मूवी बघून आलोय. आणि आता काय बोलू तुम्हाला, मला कळत नाही. डोकं खराब झालंय. मूवी अर्धा बघून आम्हाला घरी यावं लागलं. थोडं इमर्जन्सी झाली. इमर्जन्सी होती थोडीशी, म्हणून आम्हाला अचानक घरी यावं लागलं. काय इमर्जन्सी होती हे तुम्हाला काही ब्लॉगमध्ये किंवा काही दिवसात समजेलच. चला, आणि आजचा ब्लॉग मी इथेच संपवतो. आजचा आणि शॉर्ट आणि सिम्पल ब्लॉग जर आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय, गुड नाईट.